फार्मर आडी ऍक्टिव्ह आहे, खात्यावर रुपये बी नाही. विहिरीचा पंचनामा केलेला. पाटसांगवी राजाभाऊ नाईक नवरे शांत राहा, फक्त शांत राहा. मी आपल्या वतीनं सविस्तर साहेबांसमोर बाजू मांडतो. टेन्शन तुम्ही काहीच घेऊ नका. आपल्याकडे पुरावे साहेब. सरकारी एवढं मूर्खत करतायत आम्हाला. यांनी सांगितलं होतं आपल्याला पंजाबच्या धर्तीवर 50,000 रुपये हेक्टर आम्ही मदत देत आहोत. पंजाब पेक्षाही जास्त तुम्हाला मदत देत आहोत साहेब. एक मिनिट शांत राहा. तर देवाभाऊनी सांगितलं होतं 50,000. ज्यावेळेस त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि 31,000 कोटीचा पॅकेज आम्ही देत आहोत कुणाला, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला. ज्यावेळेस त्यांनी पॅकेज डिक्लेअर केलं त्यावेळेस वास्तवात त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की पंजाबच्या शेतकऱ्यापेक्षा आम्ही तुम्हाला जास्त मदत देत आहोत. साहेब आमचा शेतकरी एवढा खुश झाला की दिवाळीच्या आधी आमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. यामध्ये अनेक शेतकरी असे सर 2,000 3,000च्या पुढे पैसे आलेले नाहीत. NDRFच्या निकषानुसार 8,500 त्यांनी 3 तुकडे केलेत. कुणाच्या खात्यावर 5,100, कुणाच्या खात्यावर 3,100 आलेत. ह्याच्या पुढे काय पैसे, मग काय करायचं? एवढी भयान परिस्थिती सर. त्याचे तुम्हाला मी अनेक पुरावे देतो. ह्या ठिकाणी मी नाव आणलेले आहेत ह्या ठिकाणी. त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही. त्यानंतर जसं 2 नंबरचा आमचा मुद्दा आहे. ह्या भूम तालुक्यातील 3 पिकं ही इथली प्रमुख पिकं आहेत. सोयाबीन, कांदा, ऊस, तूर ही पिकं आहेत. सर सोयाबीनचा आज आम्ही कशी बशी तरी पावसात पिकं काढली. त्याच्यामध्ये एकरी उत्पादन आम्हाला सर 6 क्विंटल मिळाले किंवा जास्तीत जास्त 4 क्विंटल. सोयाबीनचा भाव आहे साहेब 3,500. तुम्ही म्हणता कसं 4,000 सुद्धा नाही. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला सांगतो कारण आडत 2 किलो कट ती करून आम्हाला 3,500 रुपये भाव पडतोय. हो आहे, मी सांगतो ना. त्या मी सॅम्पल सांगितले, त्याला उदाहरण दिले. सोयाबीनचा भाव आहे साहेब 3,500 रुपये. आतापर्यंत शेतकऱ्याजवळ आता 1 क्विंटल माल शिल्लक नाही. सार व्यापाराच्या खिशात यांनी माल घातला आणि जवळजवळ एकरी 20,000 ते 25,000 उत्पादन निघले. ती मी चुकून ज्यांनी थोडं लक्ष दिलं त्या शेतकऱ्याचं निघलेलं आहे. बाकीचं वाहून गेलेलं आहे पुरात. कारण 100 वर्षामध्ये इथं पाऊस असा झालाच नाही. तुम्ही ज्या हवेने हवा रातभर बंद होता हवे आणि इथून फक्त 3 किलोमीटर उगम आहे. इथं अशी परिस्थिती होती. त्याच्यानंतर खाली काय परिस्थिती असेल. तर 3,500 रुपये भाव असताना सर कमीत कमी उभं राहण्याचं काम आपण केलं. अतिवृष्टी अजून पाऊस पडतोय. शेतकऱ्यांना 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं. देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही निर्णय घेतला या वेळेस संकटात त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आपली घोषणा होती कर्जमाफीची. या कर्जमाफीबद्दल देखील सरकारने निर्णय घेतला. कमिटीचा अहवाल एप्रिल पहिल्या आठवड्यात येईल. 30 जूनच्या आधी कर्जमाफीचा देखील निर्णय आपण घेतो. जे बोललो ते करणार. जे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आपलं महायुती सरकार नाही. निवडणुकात बोलायचं असतं, निवडणुकात घोषणा करायच्या असतात, त्या पाळायच्या कुठं असतात असे म्हणणारे लोक पण आपण पाहिले. परंतु आम्ही बोललो की बोललो. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे, त्याच्यामध्ये बदल नाही. आणि म्हणून तर लोक आज आपल्याला आपल्या पक्षात येतात. आज बघा इथं माझ्या लाडक्या बहिणी इकडे उभ्या आहेत, इकडे भाऊ आहेत. ह्या सगळे लोकांची रीग लागली आहे. महाराष्ट्रातून सगळे लोक प्रवेश करतायत. शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालली आहे. ही शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना जनतेने धडा शिकवला. जनतेने धडा शिकवला म्हणून 110 जागा लढून 20 जागा आल्या. एकनाथ शिंदे आणि तुमच्या 80 लढवून 60 जागातल्या 60 जागा. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून आपल्याला काम करायचं. काम करणारे आहेत. कोल्हापुरी कुस्तीचं माहेरघर आहे. नाद केला त्याला डायरेक्ट धोबी पचाड देता ना तुम्ही. आणि म्हणून शिवसेनेचा देखील नाद करायचा नाही.
नाद करणाऱ्याला तुम्ही कशी देणार? त्याला चांगली धोबी पछाड द्यायची आहे. आणि म्हणून कोल्हापूरकरांचाही कोणी नाद करत नाही आणि शिवसेनेचाही नाद करायचा नाही, हे मी या ठिकाणी सांगायला आलेलो आहे. आणि म्हणून आता काय चालू आहे? ईव्हीएम मतचोरी कुठंतरी राहुल गांधींचं चालू आहे, कुठं आणखी कुणाचं चालू आहे. या गटप्रमुखाला आपल्याला संकटा काळात त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याची काय अपेक्षा आहे? तो तुमचं काम करतो, प्रत्येक ठिकाणी जातो, आपल्या उमेदवाराचं ब्रँडिंग करतो, आपल्या उमेदवाराची चर्चा करतो, माझा उमेदवार कसा चांगला आहे सांगतो, मार्केटिंग करतो, मतपदरात पाडून घेतो आणि आपण विजयी होतो. आणि म्हणून जेव्हा तो संकटात असेल, मग हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, काही छोटी मोठी कामं, त्यावेळेस मात्र आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे, त्याला खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे. हे तुम्हाला करायचं. आणि हे केलं, ही तुमची शिवसेना जी आहे, ही शिवसेना या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढग आहेत. मग पावसाला स्थगिती देत आहे. निवडणुका आहे, आचारसंहिता लागले, हे पावसा पडू नको तुला स्टॉपवर नाही ना. मग माझे शेतकरी जो रडतोय, आता येताना सुद्धा मी बघितलं, शेतात उतरलं होतं, ओमदादा होता, कैलास दादा होता, शेतकऱ्याचं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत? नाही. अरे तुम्ही खोटं बोलताय. नाही थांबा ना, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही म्हणाला असं कसं? काही लोकांना मिळालेत. किती मिळालेत? 2 रुपये, 3 रुपये. आता आंबरसकडे गाडीमध्ये असणं एखादीला 6 रुपये मिळालेत, कोणाला 21 रुपये मिळालेत. मग पीक विमा उतरवताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतात? अर्जाला किती भरावे लागतात? 100च्या वरती किमान एक तरी 1200 रुपये, एकरी 1200 रुपये, बरोबर. मग ते पिकाप्रमाणे असणार. परत सोयाबीन असेल तर अमुक, आणखीन काय, मका असेल तर ज्वारी असेल तर काय असेल ते असेल. आणि नुकसान पूर्ण. आता ह्याच्या पलीकडे नुकसान आणखीन काय होणार? नुकसान झाल्यानंतर तुम्हाला 3 रुपये मिळतात, 6 रुपये मिळतात. मागे एकदा काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांच्यावरती मोर्चा काढला होता. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय की ज्यांना असे तुटपुंजे किंवा ही थट्टा आहे, कोणाला 3 रुपये 6 रुपये, ओमदादा, कैलास, तुम्ही सगळे, प्रवीण तुम्ही सगळ्यांनी, संभारत सगळ्यांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसीट, त्यांच्याकडनं या पावत्या घ्या. 6 रुपये मिळाले, 5 रुपये मिळाले, किती मिळायला पाहिजे होते, नुकसान भरपाईच्या पायी किती मिळायला पाहिजे होते. त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला, कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली, त्याची घ्या. आणि विमा कंपन्यांना आज सांगतोय की येत्या महिना 15 दिवसात ह्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्या, नाहीतर सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन धडकल्याशिवाय राहणार नाही. असू दे, शहरात असतील तर आम्ही येऊ, शेतकऱ्यांना घेऊन येऊ. ही म्हणजे, आणि नाव करायचं प्रधानमंत्री फसल, म्हणजे फसलात तुम्ही. फसल विमा म्हणजे फसवले गेलेत तुम्ही. फसल विमा, फसलात ना, नावाप्रमाणे आहे, फसल नावातच फसल आहे. आनंदाचा शिरा बंद, शिवभोजन चालू आहे का? शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत. त्याच्यानंतर आनंदाचा शिरा बंद. सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी. कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार. आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार. मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला. कैसन बा? हा ठीक आहे ना बा. अरे तुझा बा बसलाय ना इकडे, हा इकडे शेतकरी बसलाय ना. आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री, माझ्याकडे तो व्हिडिओ आहे, तुमच्याकडे पण असेल, तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मैं बात आपको बताता हूं, असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात, आता यांना अंदर की बात बऱ्याच माहिती आहेत. अंदर की बात ये है की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे. मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील? तुमचं नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील? लाडक्या बहिणींना सुद्धा मी विचारतो, तुम्हाला मिळत असतील पैसे? मी नाही म्हणत नाही, मिळतात की नाही मिळत.
मिळतात ना. पहिल्यांदा किती मिळाले घरामध्ये, किती जणींना मिळाले? नाही, पहिल्यांदा सगळ्या जणींना देत होते. आता त्यांनी काय केलं, घरातील 2 जणींना. म्हणजे बरं असं आहे, सरसंघचालक सांगतायत, जरा एक मिनिट माझं बोलून होऊ दे. सरसंघचालक सांगतायत की जास्तीत जास्त अपत्य जन्माला घाला. मग एका घरामध्ये सासू आणि 2 सुना असतील, आई आणि 4 मुली असतील. अशा ज्या काही एकत्रित कुटुंब असेल तिकडे तुम्ही 2 जणींना देणार, म्हणजे कुटुंबात भांडणं कोण लावतंय? म्हणजेच काय मी मगाशी म्हटलं की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का, तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाही, अशा गोष्टी कराव्या लागतात. मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये. म्हणजेच कोण आहे? एक आहे अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री, घराघरात भांडणं लावणारे. आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही, फक्त तुम्ही साथ देणार आहात की तेवढं सांगायचं. जी तुमची मागणी आहे, माझी मागणी नाहीये, ही मी शेतकऱ्यासाठी लढतोय. हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे, बरोबर? आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का? अरे आत्ता रोग झाले, आत्ता आजारी आहे माणूस, त्याला आत्ता औषध दे ना. जून मध्ये काय? बरं ठीक आहे, जून मध्ये कर्जमाफी करणार ना, मान्य. पण जून पर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे, याचं उत्तर आहे. बरं आता खरीपचा झाला, रब्बीचा हंगाम येणार, कर्ज लागणार की नाही लागणार? आधी डोक्यावरचं कर्ज फेडलं सगळ्यांनी. अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं, हातपाय हलवा जरा. मी मगाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात, तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी. नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात हलवा आणि सही करा ना कर्जमाफीवरती, असं माझं म्हणणं आहे. माझा शेतकरी हातपाय हलवतोय. आणि आता अनिल दादा, तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का, आम्हाला हमी भाव द्या, आम्हाला तुमच्या उपकाराची गरजच नाही. जे शेतकरी कष्ट करतोय त्या कष्टाचे मोल द्या. गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात होतं, कापूस हातात होता, सगळं पीक हातात होतं, पण हमी भाव नव्हता. आता हातातलं सगळंच गेलं. मग गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली, जी मेहनत केली, त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार. ना कापसाला हमी भाव देऊ शकले, ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो. आणि आता तर सगळंच गेले. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकरी काय भिकारी नाहीये. शेतकरी काय भीक मागायला या अजित पवार आणि या सरकारच्या दारी नाही आलेला. शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय. तो जर का त्याला मिळवून दिला तर शेतकरी तुमच्याकडे सारखा फुकट घेणारा तो काय भाजपचा सभासद नाहीये की आम्हाला द्या म्हणजे 50 खोके घेतो आणि भाजपा देतो. नकोय आम्हाला तुमचे खोके नकोयत, आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे. हा माझा कष्टकरी शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे. आणि त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजेत. आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजेत. म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलेलो आहे. मध्ये आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला, पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत. आहे तयारी? कारण आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं हिंदू मुस्लिम करायला लागले. मग हिंदू मुस्लिम केल्यानंतर मराठी अमराठी करायला लागले. मग मराठीमध्ये सुद्धा मराठे तर करायला लागले. म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकाची टाळकी फोडायची आणि मस्त तेल मालिश करून झोपा काढायच्या. तुम्हाला आता शेतकऱ्याची ताकद दाखवायला पाहिजे. जर तुम्ही आता परत फसणार असाल तर मग तुम्हाला कोणी वाली राहणार नाहीये. निवडणुका येतील, निवडणुका जातील, सरकार येईल, सरकार जाईल, पण सरकार असं पाहिजे की माझ्या शेतकऱ्याचं ते पालक म्हणून तिकडे वागवलं पाहिजे, शेतकऱ्याचा पालक राहिला पाहिजे. आणि जो नांगर तुम्ही जमिनीवर फिरून नांगरता ना, तेवढी धमक तुमची पाहिजे. या सरकारची सुद्धा ही नाचलेली कुजलेली वृत्ती आहे, ती सुद्धा तुमच्या एकजुटीच्या नांगराने जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दाद देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोतच. पूर आला तेव्हा हे सगळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमच्या सोबत उतरले होते. आलो होतं कोण? सरकार दरबारी जे काय आहेत त्यातलं एक तरी कोण आला होता? बरं, केंद्राचं पथक आता आले असं म्हणतात, पाहिलंय? ओम दादा आला होता म्हणूनच विचारलं, पण केंद्राचं पथक आलंय? आता मी फोटो बघितले, रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक. नुकसान कुठे झालं?
आणि 2 का 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे. 2-3 दिवसात काय कळणार आणि इतक्या दिवसांनी? म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा. ही कोणती पद्धत आहे? ही कोणतं सरकार आहे? आणि म्हणून मी परत तुमच्यासाठी आलेलो आहे की जी इतिहासातली सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली, त्या मुख्यमंत्र्यांनी सांगायला आलेले की हे तुमचे सगळं थोतांडे ते बंद करा. शेतकरी आज बोलत नाहीये, कारण त्याला तुमच्याबद्दल एक आपुलकी वाटते. आपलं सरकार आहे, आपला महाराष्ट्र आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की माझा शेतकरी हा नामर्द आहे. त्याला उठवू नका, त्याला पेटवू नका, त्याला चेतवू नका. कारण तो जर का एकदा उसळला तर मग मात्र तुमचं सिंहासन जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त धीर सोडू नका. हे सगळे जे काय आहेत ना, अनिल दादा तुम्हाला आता जबाबदारी देतो. तुम्ही सगळ्यांच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मगाशी त्या ताई कुठे असतील आपल्यासोबत, त्यांनी जाहीर केलेली या ताईने मगाशी यादीच दिली की मदत जाहीर किती झाले आणि दर एकरी आणि हेक्टरी प्रत्यक्षात किती पैसे मिळाले. तसंच पीक विम्याचे पैसे किती भरले, अपेक्षित नुकसान भरपाई किती होती, मिळालेत की नाही, मिळाले तर किती मिळालेत. ज्यांची जनावरं वाहून गेलेत त्यांना जनावरं परत मिळालेत का? कोंबड्या गेल्यात, कोंबड्या मिळाले का? जमीन खरडून गेले, माती मिळाली का? विम्याचे पैसे मिळाले का? नाही. मग सगळंच नाही म्हणणार असेल तर मग या दगाबाज सरकारशी तुम्हाला दगाबाजी करावीच लागेल. आता निवडणुका आल्यानंतर मग त्यांनी काय केले, आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कधी जूनमध्ये, तोपर्यंत तुमची मतं आम्हाला पाहिजेत. आणि अजित पवार काय म्हणाले, आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं बोलले. बरोबर ना? मग आता तुम्ही सांगायचं आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ. कर्जमाफी नाही तर मत नाही. हे गावागावात बोर्ड लावा बोर्ड गावामध्ये. असू दे, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, कोणती निवडणूक लागू द्या, गावात बोर्ड लागले पाहिजेत. कर्जमुक्ती नाही, मत नाही सरकारला. हे सगळे त्यांचे जे काय महाबिघाडी करून ठेवलेले कारभाराची, त्याच्या विरुद्ध आपली महाविकास आघाडी उभी राहिलेली आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही थंडकावून सरकारला सांगत नाही तोपर्यंत सरकार तुमच्या समोर गुडघ्यावरती येणार नाही. आहे हिंमत? गावागावात लागणार बोर्ड. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये नाही तोपर्यंत सरकारला. ठरला निश्चय? शिवसेना तुमच्या सोबत आहे, काही काळजी करायचं कारण नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर भूममधून उद्धव ठाकरे यावेळी बोलत होते. सरकारला कर्जमाफी द्यायला आपण भाग पाडू असं ठाकरे म्हणाले. राज्यामध्ये त्यांनी अनर्थमंत्री, नगरविकास मंत्री आणि गृहकलह मंत्री असं फडणवीस आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांना म्हटलंय. कष्टाचं मोल द्या, पिकाला हमीभाव देऊ शकत नसेल तर पायउतार व्हा असं ठाकरे म्हणाले. 50,000 हेक्टरी मदत मिळालीच पाहिजे. सरकारची ही नासलेली वृत्ती आहे. एकत्र येऊन सरकारला ताकद दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये घेऊन जा असं आवाहन सुद्धा ठाकरेंनी केलंय. सरकारचे हे सगळं थोतांड सुरू आहे. सरकारशी दगाबाजी करावीच लागेल. कर्जमाफी नाही तर मत नाही असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.